नमस्कार सगळ्यांना, मी सुचिता. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आपण 44 साईजच्या 4 टक्स ब्लाऊजचं पेपर कटिंग बघणार आहोत. तर याला साधा ब्लाऊज असंही म्हटलं जातं आणि 4 टक्स ब्लाऊज असंही म्हटलं जातं. तर अगदी सोपी पद्धत मी तुमच्याशी शेअर करत आहे. 4 भागामध्ये या ब्लाऊजचं पेपर कटिंग तयार होतं आणि अगदी परफेक्ट हा ब्लाऊज बसतो कस्टमरला. तुम्ही नक्की या पद्धतीने स्टिच करा, कटिंग करून स्टिच करा. डायरेक्ट कपड्यावरती आहे असे हे पेपर पॅटर्न घ्यायचे आणि कटिंग करायचं. तर चला मग आपण आता इथं सुरुवात करूयात. पहिल्यांदा इथं मी माप लिहून घेतलेली आहे, तर ती तुम्हाला सांगते म्हणजे कशामध्ये किती ॲड करायचं, किती डिवाईड करायचं, तर ते सगळं. तर या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 15. 15 प्लस 1 इंच शिलाई मार्जिनसाठी ॲड करायचं, टोटल झालं 16. तर छाती आहे या ब्लाऊजची 44. 44ला 4ने भागायचं, भागाकार येतो 11. तर 11 प्लस 2 घ्यायचं शिलाई मार्जिनसाठी, टोटल झालं 13. तर कंबर आहे या ब्लाऊजची 42. त्याला भागिले 4 करायचं, किती येतं 10.5. 10.5 प्लस 1 इंच पाठीमागच्या टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. टोटल कमरेच्या चौथ्या भागामध्ये 3 इंच ॲड करायचं, किती झालं मग 13.5. तर मुंडा घ्यायचा आहे 44 साईजसाठी 7 आणि शोल्डरही घ्यायचा आहे 7. पुढचा गळा आहे या ब्लाऊजचा 6. तयार 6 आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी, टोटल झालं 6.5. तर मागच्या गळ्याचंही सेम तसंच आहे, गळा सेमच आहे पुढचा आणि पाठीमागचा. बाही उंची आहे या ब्लाऊजची तयार 9.5 प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी आणि खालचे आपण हा बिना अस्तरच्या ब्लाऊजचं तुम्हाला पेपर कटिंग दाखवते म्हटल्यानंतर खाली आपल्याला पट्टी करावी लागते, म्हणून आपण 1.5 इंच ॲड करायचं. जर अस्तरची बाही असेल तर 1 इंच ॲड करायचं. आणि त्याच्यानंतर बाही रुंदी जेवढी पण तुमची बाही रुंदी असेल त्याला भागिले 2 करायचं. तर किती येतं, तर इथं आलं आहे आपलं 6.25. 6.25 प्लस 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा घ्यायचं. तर ही सगळी मापे इथं मी तुम्हाला छान अशी सगळी लिहून दिलेली आहेत की किती ॲड करायचं, काय करायचं, तर ते सगळं. तर आता आपण कटिंगला सुरुवात करूया. तर पेपर कटिंगसाठी ना मी एक मोठा पेपर असा घेतलेला आहे. तर पहिल्यांदा आपण पाठीमागचा भाग कटिंग करणार आहोत. तर इथं बघा 16 इंचावरती मार्किंग केलं. तर दोन्ही साईडला 16-16 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे, म्हणजे पेपरच्या या साईडला आणि माझ्याकडल्या साईडला सुद्धा, आणि लाईन ड्रॉ करून घेतली, कारण ब्लाऊजची आपल्याला उंची 16 इंचावरती टाकायची आहे. तर शोल्डर आपल्याला 7 आहे, म्हणून 7 इंचावरती मार्किंग केलं. खालच्या साईडला सुद्धा 7 इंचावरती मार्किंग केलं, जेणेकरून आपण ही मुंड्याची लाईन ड्रॉ करतो ती तिरकी वगैरे जाऊ नये यासाठी. तर मुंडा आपण इथं 7 घेतलेला आहे. तर 7 इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घेतली. इथे सुद्धा 7 इंचावरती मार्किंग करते, म्हणजे आपण छातीचं जे माप टाकणार आहोत ते तिरकं वगैरे जाऊ नये. तर छाती आपण 13 इंचावरती लाईन ड्रॉ करून घ्यावं छातीचं माप, कारण छातीचा चौथा आपला 11 आहे. 11 प्लस 2 इंच शिलाई मार्जिनसाठी, तर 13 इंचावरती लाईन ड्रॉ केली. 2 इंच आपण शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा घेतलेलं होतं, तर त्याचं सुद्धा मार्किंग करून घेतलं. कमरेचा चौथा आहे 10.5, म्हणून 10.5 इंचावरती मार्किंग करायचं, प्लस 1 इंच पाठीमागच्या टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. टोटल आपण कमरेच्या चौथ्या भागामध्ये 3 इंच ॲड केलं. 13.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. तर आता पुढची मापे टाकूयात. तर हे 2 पॉईंट एकमेकांना लाईन ड्रॉ करून जोडून घेऊयात, म्हणजे छातीचं माप आणि कमरेचं माप या पद्धतीने. तर आता इथं कॉर्नरपासून 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. त्याच्यानंतर बघा इथून आत 1 इंचावरती मार्किंग करायचं आणि जेवढा पण मुंडा आहे त्याचा मध्य घ्यायचा आणि मध्याला वरती एक मार्किंग करायचं आणि तिथून हा मुंड्याचा आकार काढायला सुरुवात करायची. तर हा झाला पाठीमागचा मुंडा. गळा रुंदी जी आहे ती 2.5 घ्यायची आहे आणि आपल्याला इथं 6.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे, कारण गळा तयार 6 आहे प्लस अर्धा इंच. खालच्या साईडला गळा रुंदी इथं मी 3 घेतलेली आहे, जेणेकरून गळा छान बसवून गोलाकारमध्ये तयार होईल आणि हा बॉक्स तयार करायचा आहे. तर कॉर्नरपासून साधारणतः अर्ध्या इंचावरती आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे गळ्याचा आकार. थोडंसं मी बाहेरून राऊंड शेप काढलेला आहे छान गोलाकार दिसण्यासाठी. तर सर्व मार्किंग पाठीमागच्या भागाचं झालं आणि हे आता आपण इथं कटिंग करून घेत आहोत. तर खूप छान 4 पार्टमध्ये कटिंग होतं आणि खूप छान
ब्लाऊज हा बसतोसुद्धा. तर बघा इथं शोल्डर बरोबर मध्यावरती फोल्ड करायचं आणि त्याच लाईनमध्ये खालच्या साईडला इथं आपण पाठीमागच्या टक्सचं माप घेणार आहोत. तर टक्सची उंची 4 घ्यायची आहे, 4 इंचापर्यंत लाईन ड्रॉ करायची आणि रुंदी जी आहे ती दोन्ही साईडला अर्धा इंच एवढी घ्यायची आहे. तर हा झाला पाठीमागचा टक्स. 3.5 सुद्धा टक्सची उंची चालते, पण हा ब्लाऊज खूपच मोठ्या उंचीचा आहे म्हणून मी इथं 4 इंच टक्सची उंची घेतलेली आहे. तर पाठीमागच्या भागाचं संपूर्ण कटिंग झालेलं आहे. तर आता पुढचे भाग आपण कटिंग करून घेऊयात. तर पुढच्या भागासाठी सुद्धा मी सेपरेट इथं पेपर घेतलेला आहे. खरं तर एका पेपरमध्ये कटिंग होतं, पण हा मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे म्हणून सेपरेट 2 पेपर पुढच्या आणि पाठीमागच्या भागासाठी आपल्याला इथं लागलेले आहेत. तर इथं आपण पहिल्यांदा अर्ध्या इंचावरती लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तर हे हुक आणि लोक पट्टीसाठी आपण अर्धा इंच एक्स्ट्रा सोडलेलं आहे पुढच्या भागासाठी. पाठीमागच्या भागाला सोडायची काहीही गरज नाही. तर पहिल्यांदा ही लाईन ड्रॉ करून घेऊयात अर्ध्या इंचाची आणि त्याच्यानंतर बाकीची मापे टाकूयात. खूप छान सोपं कमीत कमी मापामध्ये हा ब्लाऊजसुद्धा कटिंग होतो स्टिचिंग. तुम्ही हे पेपर पॅटर्न जर समजा तुमच्याकडे 44 साईजचा ब्लाऊज आला तर हे पेपर कटिंग नक्की वापरू शकता. फक्त गळ्याची उंची वगैरे कस्टमरच्या डिमांडनुसार तुम्ही कमी जादा करू शकता. तर आपण पाठीमागचा जो भाग कटिंग करून ठेवलेला होता ना, तो बरोबर इथं अर्ध्या इंचाची जी लाईन ड्रॉ केलेली होती ती त्याच्यावरती बरोबर आपण ठेवलेलं आहे. म्हणजे सगळी मापे जी आहे ती आपली अर्धा इंच सोडूनच येणार आहे. तर आहे असं हे आपण मार्किंग करून घेतलं. तर इथं कॉर्नरवरती सुद्धा एक मार्किंग करून घेतलं आणि खालच्या साईडला त्याच मार्किंगचं अर्ध्या इंचावरती बघा लाईन ड्रॉ करून घेतली आणि हा पुढच्या मुंड्याचा आकार इथं आपण काढून घेतलेला आहे. या पद्धतीने खोल जो मुंडा असतो तो पुढचा मुंडा असतो. तर इथं गळा रुंदी आणि गळा उंची ही सेमच आहे या ब्लाऊजला दोन्ही भागासाठी. तर तेच इथं मी मार्किंग करून घेते आणि हा बॉक्स तयार करून घेते आणि गोलाकार काढून घेते. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही साईजचा गळा इथं काढू शकता. हा वयस्कर कस्टमरचा ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे मग मी सिंपल गोलाकारच काढलेला आहे पुढच्या साईडला आणि पाठीमागच्या साईडला. तर इथं बघा पूर्ण उंचीमध्ये आपल्याला इथं 1 इंच ॲड करायचं आहे पुढच्या भागासाठी, कारण आपल्याला क्रॉसपट्टीसुद्धा इथंच कटिंग होऊन जाते. त्यामुळे आपण 1 इंच ॲड केलेलं आहे आणि लाईन ड्रॉ करून घेऊयात. बघा इथं लाईन ड्रॉ करून घेतली. त्याच्यानंतर आता ना काय करायचं, तर इथं 3.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि या साईडला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे. थोडंसं तिरकं आपण इथं हे जोडून घ्यायचं आहे. आपोआप क्रॉसपट्टीचा आकार इथं तयार होतो. छान असा क्रॉसपट्टीचा आकार तयार झालेला आहे. तर आता पहिल्यांदा आपण इथंपर्यंतचं कटिंग करून घेऊयात आणि त्याच्यानंतर पुढची मापे तुम्हाला मी सांगते. तर बघा इथं खोल मुंडा मी कटिंग केलेला आहे, कारण हा पुढचा भाग आहे. क्रॉसपट्टीसुद्धा कटिंग करून घेतली. त्याच्यानंतर गळ्याचा आकारसुद्धा कटिंग करून घेतला. आता टक्सची मापे तुम्हाला सांगते इथं. तर इथं बघा हे जेवढं पण माप आहे त्याचा मध्य घ्यायचा आणि मध्यावरती मार्किंग करायचं. इथून वरती 2 इंचावरती मार्किंग करायचं. त्याच्यानंतर इकडून इकडे 4 इंचावरती मार्किंग करायचं आणि इथे एक आपण मुंड्याच्या मध्यावरती मार्किंग केलं. तर बघा इथून आतमध्ये 3 इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. खालून वरती 2 इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि आता बघा तुम्हाला इथं कळण्यासाठी लिहूनसुद्धा देते म्हणजे लक्षात येईल. आणि आता काय करायचं, या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत 1.5 इंचावरती मार्किंग केलं आणि तिथून पुढे सुद्धा 1.5 इंचावरती मार्किंग केलं. 2 डॉट आपण दिले. तर हा पॉईंट इथे जोडून घ्यायचा आणि दुसरा जो पॉईंट आहे तो सुद्धा इथं मुंड्याच्या तिथं जोडून घ्यायचा. तर हे 4 टक्सचे 4 पॉईंट आपले झाले. तर इकडे पाव इकडे पाव. जर तुम्हाला म्हणजे जास्त पुढे फोप पाहिजे असेल तर तुम्ही अर्ध्या इंचावरती खालचा जो टक्स आहे ना तो फक्त अर्ध्या इंचावरती दोन्ही साईडला स्टिच करू शकता. बाकी सगळे हे पाव इंचावरतीच स्टिच करायचे आहे. बघा सगळे जे टक्स पॉईंट आहे ते पाव इंचावरती स्टिच करायचे आहेत आणि खालच्या साईडचा तेवढा आपल्याला जर तुम्हाला जास्त पोप पाहिजे असेल तर अर्ध्या इंचावरती तुम्ही करू शकता. तर आता बाहीचं कटिंग करून घेऊयात. तर पूर्ण उंची बाहीची जी आहे ती 9.5 आहे. 9.5 प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल 11 इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे. कारण हा बिना अस्तरचा ब्लाऊज आहे म्हणून 1.5 इंच. जर अस्तरची बाही असेल तर 1 इंच ॲड करायचं असतं. तर ते मार्किंग आपण इथं करून घेतलेलं आहे. डाऊन आपल्याला 3 इंचावरती मार्किंग करायचं आहे
डाऊन 3 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. आणि आता बाहीची जी रुंदी असते ना ती छाती मापाचा 1/4 एवढी घ्यायची असते. तर इथं आपलं छाती मापात 1/4 11 आहे, म्हणून 11 इंचापर्यंत आपण इथं मार्किंग करून घेऊया. आणि 11 पासून आत 10 इंचापर्यंत एक इंचाची छोटीशी लाईन ड्रॉ केली आणि ही तिरकी लाईन आपण जोडून घेऊयात, म्हणजे पूर्ण उंचीला हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे या पद्धतीने. तर खालच्या साईडला बाहीची जी रुंदी आहे, बाहीची रुंदी त्याला भागिले 2 करायचं, तर 6.25 आहे. तर 6.25 प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी, 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं, काहीच हरकत नाही. आणि इथे पण लाईन ड्रॉ करून घेऊयात. त्यानंतर हे 2 पॉईंटसुद्धा एकमेकांना जोडून घेतले. त्याच्यानंतर इथून इथंपर्यंत समान 3 भाग करायचे, मार्किंग करून घ्यायचं. तर या भागाला वरती अर्ध्या इंचावरती आणि पाव इंचावरती 2 मार्किंग केले आणि दुसऱ्या भागाला फक्त पाव इंचावरती एकच मार्किंग केलं. आणि हा जो आकार आहे तो अर्ध्या इंचावरती जे मार्किंग केले तिथून बरोबर आपण इकडे जोडलेला आहे. आणि हा पुढच्या मुंड्याचा आकार मी काढलेला आहे, म्हणजे पाव इंचातून मार्किंग वरच्या पाव इंचातून घ्यायचं आणि खालच्या पाव इंचातून सुद्धा घ्यायचं. एकदम असा मासळीसारखा आकार तयार होतो बघा. तर सगळं मार्किंग झालेलं आहे आणि हे सुद्धा आपण इथं कटिंग करून घेऊया. तर ओपन केल्यानंतरच पुढच्या मुंड्याचा आकार कट करायचा आहे. मध्यावरती सुद्धा इथं मी कट देऊन घेतला आणि पुढच्या मुंड्याचा सुद्धा आकार इथं कटिंग करून घेऊया. तर इथं बाहीचं आपलं कटिंग झालेलं आहे. तर 4 भागामध्ये आपल्याला 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग मिळालेलं आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टिचिंग रिलेटेड व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत असते. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.